हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी नाचणीचे खूप छान असे लाडू तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हे एकदम मस्त खुसखुशीत असे होतात आणि याचे फायदेही खूप आहेत आणि करायलाही सोपे आहेत. चला आपण ट्राय करूयात. इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये नाचणीचे दळून आणलेले पीठ आपल्याला चार कप घ्यायचं आहे. तुमच्याकडे कोणतीही वाटी कोणत्याही कपाने तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे ह्या पद्धतीचा मेजरमेंटचा कप आहे, त्यामुळे मी याने घेत आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप साखर, त्याच कपने मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच कपने 2 कप साखर घेत आहे आणि ती मिक्सरला फाईन पावडर करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही साखर वाटून घेतलेली आहे. आता ही साखर आपल्याला एका साईडला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. साधारण अर्धा कप साखर घेऊन त्याच्यामध्ये वेलची सोलून घालायची आहे. 5 ते 6 वेलची घालायची, म्हणजे लाडूला खूप मस्त टेस्ट आणि वास मस्त येतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. माझ्याकडे काजू आणि बदाम एवढे होते म्हणून मी घातले. तर याचीही आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी पावडर केलेली आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजले तर लाडूही आपले खमंग आणि खुसखुशीत होतात. तर मी ही जाड तळाची कढई घेतलेली आहे. तुम्ही ही जाड तळाचीच कढई घ्या. म्हणजे का तर हे नाचणीचे जे पीठ असतं ना, हे खूप हलकं असतं आणि आपल्याला हे करपून द्यायचं नसतं. एकदम बारीक फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं असतं. नाचणीचं पीठ भाजताना आपल्याला अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवरतीच हे पीठ भाजून घ्यायचे आहे. तर हे पीठ आपल्याला साधारणतः 20 ते 25 मिनटे हे पीठ भाजायला लागतात. खूप व्यवस्थित भाजावे लागतात, कारण की लहान मुलं वगैरे खात असतात, तर त्यांनाही पचलं पाहिजे. पीठ भाजल्यानंतर खमंग असा वास सुटतो. याच्यावरून आपण ओळखायचं की पीठ भाजलेलं आहे. आता हे पीठ भाजलेलं आहे, तर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे भाजलेले पीठ आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. कोमट होईपर्यंत हे पीठ ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा, इथे आता आपलं हे पीठ कोमट झालेलं आहे. आपण हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं पीठ हाताने. आणि यानंतर आपण जे ड्रायफ्रूट आणि साखर वगैरे वेलचीची जी पेस्ट केलेली होती, ही पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. साईडला ठेवलेली बारीक वाटलेली साखरसुद्धा यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये 1 कप तूप घालणार आहे. थोडं थोडं करत तूप घातलं तरी चालेल. याच्याने आपल्याला अंदाजही येतो तूप किती पडलेलं आहे काय. त्याच्यामुळे मी 1 कप घातलेलं आहे. 1 कपातलं थोडंसं तूप ठेवलेलं आहे, थोडं थोडं करत घालायचं म्हणून. आता हे तूप व्यवस्थित या पिठाला मी लावून घेत आहे. हे तूप जे आहे, आता ते राहिलेलं तूप मी ओतलेलं आहे आणि व्यवस्थित पिठाला असं दोन्ही हाताने चोळून मिक्स करून घेत आहे. जेव्हा आपण तूप पिठामध्ये मिक्स करत असतो ना, तेव्हा इतका मस्त आणि खमंग असा वास सुटतो ना, की त्यावरून आपल्याला समजतं की आपलं पीठ खूप मस्त असं भाजलेलं आहे. आणि पीठ भाजणे हे खूप महत्त्वाचं आहे. पीठ भाजल्यानंतर नाचणीचे लाडू आपल्याला खायला खूप मस्त खुसखुशीत असे लागतात. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हे लाडू. नाचणीचे खूप आश्चर्यकारक फायदेसुद्धा आहेत, जसं की वजन कमी करण्यासाठी. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. नाचणीमध्ये चांगल्या प्रथिने, कच्चे फायबर, खनिजे देखील असतात. आणि नाचणी खराब कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करते. त्याच्यामुळे हे नाचणीचे लाडू इतके आपल्या शरीरासाठी आश्चर्यकारक फायदे देत असतात ना, त्याच्यामुळे हे लाडू नाहीत, रोज 1 लाडू तरी खाल्लाच पाहिजे. हाडं आहेत ते मजबूत करण्यासाठी तरी आपण हे लाडू खाल्ले पाहिजेत. लहान मुलांनाही दिले पाहिजेत. हे पहा, अशा पद्धतीने हे लाडू वळत आहेत.
बनवायला खूप 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 सोपे आहेत. नक्की ट्राय करा. मस्त लाडू होतात. तुम्हाला जर का हे मिश्रण कोरडे वाटत असले तर तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं तूप घालू शकतात. याच्याने काय होते की लाडू अजून मस्त वळतात, जास्त जाचत नाहीत लाडू वळायला. त्याच्यामुळे मीही आता थोडंसं तूप घातले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि व्यवस्थित बघा पटपट पटपट लाडू होऊन जातात. अशा पद्धतीने हे मी लाडू तयार केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकतात. या 4 कपामध्ये भरपूर लाडू होतात. हे लाडू तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप मस्त होतात. आणि मग मला कमेंट करा. खूप मस्त लाडू होतात, अजिबात चुकत नाही. चुकलं तरी ते आपण व्यवस्थित करू शकतो. पण जर का सर्व मेजरमेंट घेतली तर अशाच पद्धतीने मस्त लाडू होतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.